नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, झटपट आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट अशी भेंडीची भाजी। ही भेंडीची भाजी तुम्ही रोजच्या जेवणात तसेच मुलांच्या टिफिनला, ऑफिसच्या टिफिनला देखील तयार करू शकता। भेंडीची भाजी करताना अनेकदा ही चिकट होते आणि टेस्टी लागत नाही। ही चिकट होऊ नये, तसेच मसाला छान मुरावा आणि भाजी खमंग लागावी यासाठी काही सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स देखील मी या रेसिपीमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। त्यासाठी रेसिपी स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा, म्हणजे काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्या उपयोगी येतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण या ठिकाणी घमेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण पावशर भेंडी घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। भेंडी घेताना आपण या ठिकाणी पावशरच्या प्रमाणात ही रेसिपी करणार आहोत। त्यासाठी भेंडी 2 ते 3 पाण्याने मस्त अशी धुवून घ्यायची आहे। भेंडी व्यवस्थित धुवून त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे भेंडी धुतल्यानंतर ही एका चाळणीमध्ये किंवा कपड्यावरती काढून घ्यायची आणि यातील सर्व पाणी काढून घ्यायचे। भेंडी कोरडी केल्यामुळे आणि व्यवस्थित अशी चिरून घेतल्यामुळे ही चिकट होत नाही। चॉपिंग बोर्ड घेऊन चाकूनेही आपण पाहिजे त्या आकारात, म्हणजे थोडी मोठी किंवा लहान देखील कट करू शकता। या ठिकाणी मी गोल आकारात ही भेंडी कट करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी या ठिकाणी कट करून घ्यायची आहे। भेंडी चिकट होऊ नये त्यासाठी चॉपिंग बोर्ड आणि चाकू एकदम कोरडा घ्यायचा। जर हे ओलसर असेल तर भेंडी चिकट होते, त्यासाठी आपण एकदम कोरडे हे वापरलेले आहे। भेंडी या ठिकाणी मी अशा प्रकारे बारीक आणि गोल अशी कट करून घेतलेली आहे। याच पद्धतीने या ठिकाणी सर्व भेंडी आपण बारीक आणि गोल चिरून घेतलेली आहे। सर्व भेंडी या ठिकाणी चिरून झालेली आहे। त्यानंतर आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। भेंडी या ठिकाणी मस्त अशी बारीक चिरून झाल्यानंतर तोच चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण कांदे चिरून घेणार आहोत। त्यासाठी आपण 3 लहान आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कांद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी छोटे 3 कांदे वापरलेले आहेत, तुम्ही 2 मोठे कांदे देखील वापरू शकता। कांद्याची साल काढून अशा प्रकारे आपण एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा, म्हणजे भाजी केल्यानंतर दाटसर अशी तयार होते, म्हणजे भेंडी वेगळी होत नाही आणि कांदा वेगळा होत नाही। त्यासाठी अशा पद्धतीने आपण एकदम बारीक होता होईल एवढा कांदा कट करून घ्यायचा आहे। पुढे मी तुम्हाला दाखवते कांदा कसा एकदम आपण बारीक चिरलेला आहे ते। या ठिकाणी आपण 3ही कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता कांदा सर्व चिरून झालेला आहे। आता आपण भाजीसाठी कढई गॅसवर ठेवणार आहोत आणि फोडणी देणार आहोत। त्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढई चांगली मस्त गरम करून घ्यायची। गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल घालताना मोठे 2 चमचे आपण वापरलेले आहेत आणि तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरीला चांगली तडतडू द्यायची आहे आणि नंतर अर्धा चमचा यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे आणि मोहरी मग तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। सुरुवातीला आपण जे 3 कांदे चिरलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी सुरुवातीला हिंग घालायचं विसरलेले आहे, त्यामुळे गॅस कमी केलेला आहे आणि याच्यात चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे। हिंग घातल्याने भाजी एकदम खमंग आणि टेस्टी लागते। त्यासाठी तुम्ही यामध्ये एकदा हिंग घालून पहा आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। कांदा या ठिकाणी आपण मध्यम गॅसवर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि 1 मिनिट आपण कांदा मस्त असा मध्यम गॅसवर परतून घेतलेला आहे। याचा रंग देखील बदललेला आहे आणि कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहोत आणि 1 चमचा आपण या ठिकाणी काळा मसाला घालून घेणार आहोत। नेहमी आपण भेंडी हिरव्या मिरचीतली करतो, पण आज आपण या ठिकाणी काळ्या मसाल्यातली ही भेंडी करणार आहोत। काळ्या मसाल्यातली भेंडी देखील एकदम टेस्टी आणि मस्त अशी लागते। सर्व हे चांगले परतून घ्यायचे आणि तेलामध्ये मसाला चांगला भाजून झाल्यानंतर सुरुवातीला जी भेंडी आपण कट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे।
सर्व भेंडी यामध्ये घालून झालेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. ही दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर देखील वापरू शकता. आणि भेंडी हलवताना जास्त हलवायची नाही, फक्त खालची वर करून घ्यायची. जर तुम्ही भेंडी जास्त हलवली तर भेंडी ही तुटली जाते आणि भाजी झाल्यानंतर ही चिकट होते. त्यासाठी आपण हलक्या हाताने हलवून घेतली आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवले आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटासाठी हे आपण चांगले शिजवून घ्यायचे आहे. 8 ते 10 मिनिटं झालेली आहे आणि आपण पाहूया ही शिजली की नाही. झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता भेंडीचा रंग बदललेला आहे आणि याची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे. भेंडी शिजल्यानंतर कमी होते आणि ही मस्त अशी सुटसुटीत तयार झालेली आहे. मिक्स करून घेऊया आणि ही आपली सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. सर्व करताना पाहू शकता एकदम मस्त अशी मसालेदार भेंडी आपली तयार झालेली आहे. आपण ही चपाती बरोबर, भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर देखील खाऊ शकता. या ठिकाणी आज मी तुम्हाला चपाती बरोबर टेस्ट करून दाखवणार. एका प्लेटमध्ये आपण भेंडीची भाजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चपाती घेतलेली आहे आणि चपाती आपण तोडून एक घास खाऊन पाहणार आहोत. चपातीमध्ये भेंडी घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट नाही आणि टेस्ट केल्यानंतर एकदम मस्त अशी झालेली आहे. यामध्ये आपण लिंबू पिळलेले आहे त्यामुळे ही भेंडी तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट झाली नाही आणि चवीला म्हणाल तर एकदम स्वादिष्ट अशी तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने ही काळ्या मसाल्यातली भेंडी एकदा करून पहा. मुलांच्या डब्याला दिली तर मुले अगदी आवडीने खातील. तुम्हाला आजची ही भेंडीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपीसोबत.